लंके साहेब, आज आपण पत्रकार परिषद घेतली. रिपब्लिकन लोकशाही संयुक्तपणे आपण महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरणार आहोत. काय आपलं संकल्प घेऊन आपण उतरणार? सध्याची भारतातली, महाराष्ट्रातली आणि नागपूरमधली जर परिस्थिती बघितली, आणि मला असं वाटतं की हा सर्व संविधानप्रेमी लोकांसाठी खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षणाची घडी आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचं इलेक्शन हे मोठं इलेक्शन असतं असं मी मानतो. कारण इथनं खऱ्या अर्थाने पिढ्या घडतात, विचार आणि नवीन नेतृत्व घडत असतं. म्हणून रिपब्लिकन लोकशाही मोर्चा, ज्यामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टी, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी, मायनॉरिटीज अँड डेमोक्रॅटिक पार्टी, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, ओबीसी बहुजन आघाडी, ओबीसी जनमोर्चा, सिटू, राष्ट्रीय मुस्लिम परिषद, त्यानंतर आमची बहुजन मुक्ती पार्टी आणि आरपीआय गट, हे सगळे सोबत आहेत. इतर बऱ्याचशा पुन्हा संघटना आणि पक्ष आमच्यासोबत जुळत आहेत. आनंदाची गोष्ट आहे की पूर्ण 151 सीटा आम्ही लढण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि जवळपास 55 ते 60 आमच्याकडे आतापर्यंत जे काही लोकांच्या इच्छा आणि निवेदन आहे ते पोहोचलेले आहेत. आमचा उद्देश हा आहे की या भारताला जर खऱ्या अर्थाने एक चांगली सक्षम लोकशाही, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होती आणि जे फुलेशाह आंबेडकर शिवरायांचं आणि बिरसा मुंडांचं जे स्वप्न आहे ते जर साकार करायचं असेल, तर अशी प्रामाणिक माणसं ही राजकारणामध्ये आली पाहिजेत. आणि जेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे, दुर्दैवाने आमच्या बहुजन समाजाने ते सत्य स्वीकारलं नाही. आणि ज्या विचाराला आज आपण कोसतोय किंवा शिव्याशाप देतोय किंवा ब्लेम करतोय, त्यांना मात्र त्याचं महत्व कळलं. आणि ज्यांचं वैचारिक नातं नाही आहे, ज्यांचं कुठे एक दुसऱ्याशी कुठल्याही प्रकारचे वैचारिक संबंध नाही आहेत, अशा जे काही शक्ती आणि जे पक्षात एकत्र येऊन या विदर्भाचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण त्यांनी आपल्या हातात घेतलं. खऱ्या अर्थाने संविधानप्रेमी लोकांनी आता एकत्रित येणं गरजेचं आहे. मग समजून चाललं की देश पातळीवर दिल्लीपासून दिल्लीपर्यंत जर आज बीजेपी 32 पार्ट्यांना जर एकत्र घेऊन चालतं, किंवा जी काँग्रेस प्रणित आघाडी आहे ती जर 22 पार्ट्यांना जर एकत्र घेऊन चालतं, तर मग फुलेशाह आंबेडकर विचारांची, शिवरायांच्या विचारांची, बिरसा मुंडांना मांडणारी जी माणसं आहेत, या सगळ्यांनी जर 100 पार्ट्या जरी असेल तर त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर ही चळवळ लढली आणि पुन्हा जर एक सक्षम लोकशाहीमध्ये विपक्ष नावाचा आता कुठला पर्याय उरला नाही, तो जर पर्याय जर आपण दिला, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने लोकशाहीची ती एक फार मोठी यशस्वी वाटचाल राहील. आणि त्या वाटचालीचे प्रणेते आम्ही व्हावं म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टी, त्याच्यानंतर जे काही ओबीसी दल आहे किंवा आमचे SC ST बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत आणि सगळे जे बहुजनवादी विचारांचे, विशेष करून संविधानाला प्रामाणिकपणाने मानणारे जी मंडळी आहेत, ही सगळी आमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे आमची लढाई कुणासोबत आहे असं म्हणण्यापेक्षा की खऱ्या अर्थाने आमच्या परीक्षेची घडी आहे आणि त्या परीक्षेमध्ये बहुजन लोकांनी आपला 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू या तत्वावर आपल्या मतांना कुठल्याही प्रकारचं आपण जे काही खरेदी मूल्य आहेत ते न ठरवता आपलं जे काही संविधानिक मूल्य आहेत आणि मताचं मूल्य आहे ते प्रामाणिकपणाने जपावं. आणि हे प्रयोग यशस्वी कालही झाले होते, आजही होत आहेत, उद्या होतील. उदाहरणार्थ एक बुट्टीबोरीमध्ये आमच्या गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून 22 पैकी 18 जर उमेदवार आम्ही निवडून आणलेत, नगराध्यक्ष जर निवडून आणलात, तर ते फार मोठं यश आहे. ते जरी प्रासंगिक असलं तरी या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या उद्याच्या राजकारणाला कलाटणी देणार आहेत असं मी मानतो. दुसरं एक उदाहरण मला सांगायचं मुद्दामून सांगतोय की ज्यांना आपण खूप शक्तिशाली मानतो, जेव्हा त्यांनी पूर्ण पैसा ओतून एकाच परिवारातल्या 6 लोकांना तिकिटा दिल्यानंतर 6च्या 6 जर त्या विशिष्ट विचाराच्या, विषारी प्रवृत्तीच्या लोकांना जर इथल्या वोटर्सनी हरवलं असेल, तर मला असं वाटतं की त्या बुटीबोरीच्या आणि तिथल्या प्रयोग करणाऱ्या लोकांना आम्ही सॅल्यूट करतो. आणि तशीच वैचारिक चळवळ ही नागपूरच्या या भूमीमध्ये झाली पाहिजे. कारण नागपूरची भूमी ही काँग्रेसच्या विचारांची किंवा RSSच्या विचारांची आणि आमच्या फुलेशाह आंबेडकर विचारांची, बिरसा विचारांची ही जननी आहे. परंतु एक चुकीचा विचार आज पैशाच्या भरोशावर आणि सगळ्या स्वायत्त संस्था आपल्या कब्जात घेऊन
लोकांना वेठीस धरतायत. मला असं वाटतं की बाबासाहेबांचा विचार, दीक्षाभूमीचा विचार, बिरसा मुंडांच्या या विचारांची जी क्रांती इथून निर्माण झालीत, ओबीसींचे विचार इथूनच निर्माण झालेत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना उद्या आपण नमन करतायत, उद्या त्यांचा जयंती दिवस आहे. तर मला असं वाटतं की त्या निमित्ताने ही आपली परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये रिपब्लिकन लोकशाही मोर्चा हा यशस्वी ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. जय भारत, जय संविधान.